आपण थेट जाऊयात शिवसेनेनं जिथं मोर्चा काढलेला आहे सरकारच्या निर्णयाच्या निषेधात तिथे जाऊयात। उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करतायत, कार्यकर्त्यांची बातचीत करतायत। नाही, बैलांचा अपमान करू नका। बैल बिचारे मुकाटपणाने आपलं काम करतात आणि मनमोहन सिंग आतापर्यंत मुकाटपणाने काम करत होते, आता त्यांना कंठ फुटलाय। मी आता येताना टीव्ही बघत होतो आणि त्याच्यावरती मनमोहन सिंग यांचं भाषण चाललं होतं। महागाईच्या निर्णयावरती आम्ही सरकार म्हणून ठाम आहोत। गेले जवळपास 7-8 वर्ष आपण पाहिलं की मेणाचा पुतळा आणि मनमोहन सिंग काय फरकच नाही, बुळबुळीत। मग मला त्यांना विचारायचं, नेमकं आत्ताच तुमचं कसं ताट झालं धोरण? नको तिकडे कशाला ताट होत आहे? देशाच्या हितासाठी आम्ही हे करतो आहोत। काय याच्यामध्ये देशाचं हित? एक तर महागाई वाढत चाललेली आहे। पहिली गोष्ट म्हणजे जी करायला नको ती गोष्ट म्हणजे महागाई जी त्यांनी वाढून ठेवले, हे सिलेंडरचे दरवाढ, डिझेलची दरवाढ। जी गोष्ट करायलाच नको ती करायला तुम्हाला बरोबर आमच्या हिंदूंच्या सणांचा मुहूर्त मिळाला। बरं, दुसरी गोष्ट काय की सर्वसामान्य माणसाचा विचारच नाही। मग जी तुमची घोषणा होती काँग्रेस का हात आम आदमी के साथ, हा आम आदमी सगळा रस्त्यावरती इकडे तुमच्या नावाने बोंबलतोय, टाव फोडतोय। काँग्रेस का हात घोटाले के साथ नाही, आणि त्यांचा हात त्या रब्बानीच्या हातातच दिसतोय। म्हणजे नवीन घोषणा काढा, काँग्रेस का हात रब्बानी के हातात, हिंदी आणि मराठी घोषणा करा। काय फोटो येत आहेत, जणू काय सलमान खान आणि कतरीनाचा पिक्चरच बघतोय आपण। हे आमचे सलमान खान, कोण? कृष्णा। काय धोरण म्हणून काय? बरं, हे आता आपण करतो। गेले 2-3 दिवस महागाईच्या विरोधात शिवसेना रस्त्यावरती उतरले। मला तुम्हाला सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायचंय। ही आग आणि हा जो काय राग आणि ही जाग आहे ही अशीच कायम असली पाहिजे, अशीच कायम असली पाहिजे। पण मला सर्वसामान्य जनतेला विचारायचं आहे, अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सुद्धा जे मतदार आहेत त्यांना सुद्धा विचारायचं आहे, काय रे बाबांनो, तुम्ही ह्याच्यासाठी यांना सगळ्यांना डोक्यात घेऊन नाचतात काय? तुम्हाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवाल्यांना 6च्या ऐवजी 2 सिलेंडर जास्त मिळत आहेत? मग कशाला हे पुढं तिकडे त्या दिल्लीच्या खुर्चीवरती चिपटवताय तुम्ही? कशाला चिपटवताय? बरं, हे जे काय सगळं चाललेलं आहे हे जनतेसाठी चाललंय। नाहीतर काय होतंय, 31 मेला आपण बंद केला, काल परवा आज ही निदर्शनं झाली। बैलगाड्यांची मिरवणूक, सायकलीची मिरवणूक, ही मिरवणूक मिरवण्यासाठी नाहीये, पण नुसतं हे करायचं आणि विसरून जाणार असू तर मात्र काल सुशीलकुमार शिंदे बोलले हेच खरं आहे। मला सुशीलकुमार शिंदेना एका गोष्टीसाठी अभिनंदन करायचं आहे। होय, मी त्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी करतो आहे की त्यांनी काँग्रेसची वृत्ती कळत नकळत काल बोलून टाकलेली आहे। कळत नकळत, हसत खेळत। काय करणार तुम्ही? झालं, मोर्चे काढलेत, थाळ्या वाजवल्यात, बंद झाला, उद्या बंद झाला, आणि निवडणूक आल्यानंतर पुन्हा सगळं काही सपाट, काँग्रेस एके काँग्रेस, हेच जर का चालणार असेल तर मग मला असं वाटतं की हे नाकर्तं नालायक सरकारच आपल्या उरावर बसण्यासाठी आपण लायक आहोत की काय? एका बाजूला सर्वसामान्य नागरिक होरपळतो आहे, ते चित्र आहे ना कुठेतरी, आधीच महागाईच्या ज्वाळेने वेढलेला आहे, पेटलेला आहे, आणि त्याच्यावरती पाणी घालण्याच्या ऐवजी मनमोहन सिंगचं सरकार डिझेलची दरवाढ करून ती आग पेटवण्यासाठी आणखीन फवारा मारतो। अरे किती नुसतं तुम्ही जळत जळत आयुष्य जगणार आहात? आपला जन्म जो काही सर्वसामान्य माणसाचा जन्म आहे तो जळण्यासाठी आणि कणत कणत आयुष्य जगण्यासाठी आहे। हा जो काही राग आहे तुमचा, का मतपेटीमध्ये उतरत नाही? का काँग्रेसच्या बुड्या खालच्या खुर्च्या तुम्ही जाळून खाक करत नाही? पण हे असंच चालू राहिलं तर काँग्रेसला जे सुशीलकुमार शिंदे बोलले काय होणार आहे? बोफोर्स विसरले, 2G विसरणार, कोळसा विसरणार, आणि पुन्हा आम्ही हसत खेळत हसत मुख गोरे घोमटे लोकांच्या समोर मस्तीमध्ये फिरणार, मस्तीत फिरणार। बरं, दुसरी संतापाची गोष्ट अशी, जे मनमोहन सिंग बोलतायत की आम्ही आमच्या निर्णयासाठी लढू,
कोणाशी लढणार? या माता भगिनीशी आणि सर्वसामान्य जनतेशी लढणार? ज्या देशाचे तुम्ही पंतप्रधान दुर्दैवाने झालात त्या देशातल्या जनतेशी तुम्ही लढणार? अरे मग तुमच्यामध्ये जर काय हिंमत असेल तर जा आसाममध्ये आणि बांगलादेशांची लढा ना. तिकडे काय शंडपणा दाखवताय? पाकिस्तानची लढा. तिकडे शंड म्हणून तुम्ही पायामध्ये शेपट्या घालून येता आणि तुमचं कायद्याचं दंडुक हे सर्वसामान्य माणसाच्या घोडक्यावर जर मारणार असेल तर याद राखा, या दंडुक्याचे तुकडे तुकडे करून नाही काँग्रेसची राजकीय चित्र आम्ही पेटवली तर आम्ही शिवसेनेचं नाव घेणार. काय धोरण? वर्षाला 6 सिलेंडर या दराने, त्याच्या पलीकडे या दराने, म्हणजे काय आयुष्यातले 6 महिने जेवायचे आणि 6 महिने उपाशी राहायचं? उपाशी राहायचं. बरं, हे कोणासाठी दरवाढ? तुमच्या आमच्यासाठी, सगळ्यांसाठी. जो देशाच्या मुळावर आलाय, ह्या सगळ्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. अफजल गुरु असेल, कसाब असेल, किंवा तो आता नवीन सापडलेला जिंदाल असेल, त्यांचा रोजा चालू होता म्हणून त्यांना सगळं मटण बिर्याणी वगैरे वगैरे सगळं आजपर्यंत चालू आहे आणि बाहेर सर्वसामान्य माणूस बोंबलतो. त्यांची बिर्याणी चालू आहे, त्यांचं सगळं चालू आहे. त्यांना फासावर लटकवण्यात तुमची हिंमत नाहीये. त्यांचे चोचले, त्यांचे लाड तुम्ही पुरवत आहात, पण ज्यांच्यावरती राज्य करत आहात त्यांना मात्र तुम्ही दुःखात ठेवता आहात. ही नुसती सुरुवात आहे. हे नुसतं आता बडवून आम्ही घरी जाणार नाही आहोत, तुम्हाला एक दिवस बडवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी असतं आमचा मोर्चा. कारण नाहीतर मला एक चित्र आता येताना डोळ्यासमोर आलं की बैलगाड्या आहेत, सायकली आहेत. कदाचित उद्या टाटा वगैरे सुद्धा गाड्या बंद करून बैलांची दुकानं काढतील. कोणाचा बैल हो? टाटाचा बैल आहे. कोणाचा बैल हो? मर्सिडीजचा बैल आहे. आणि मग पेट्रोल पंपच्या ऐवजी चारांची डेपो, इकडे चारांचा डेपो दिसेल. बरं, त्याच्यात सुद्धा लालू आहेच खायला. तिकडे लालूने चारा खाल्ला. गेले 5-10 वर्षापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, त्याने महाराष्ट्रामध्ये शेण पण खाल्लं. म्हणजे हे एवढे निर्लज्ज झालेले आहेत, गब्बर झालेले आहेत. तुम्ही काय सांगणार त्यांना? तुमच्या तोंडात शेण भरू, तुम्ही कशाला भरताय? आम्हीच खाल्लेलं आहे. तर हा सगळा असा नंगा नाच यांचा जो चाललेला आहे, हे आता थोपण्याची गरज आहे. आज कधी नव्हे तो देशातले सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. ममता बॅनर्जी कडाडल्यात, जयललिता कडाडल्यात. अमुक करा, नाहीतर. मला त्यांना सांगायचंय, नाहीतरला काहीतरी अर्थ ठेवा. नाहीतर काय नाही, आम्ही तुमची भांडी घासू, काय हरकत नाही. हे असल्या धमक्या नको आहेत. राष्ट्रवादीने सुद्धा जो काय तमाशा केला काल परवाकडे ठाण्यामध्ये, त्यांच्याच लोकांनी अजित पवारांना अडवलं. मग 2 पावलं चालले आणि सरकारचा निषेध केला आणि मग मेळाव्यामध्ये अजित पवारांनी त्यांचीच काढून टाकली. नाही, असे चाळे किंवा असली खेळ करू नका तुम्ही. जर हिंमत असेल तर शरद पवारांना सुद्धा मला सांगायचंय की जर तुम्हाला हे मान्य असेल तर म्हणजे काय उद्या होईल ते निस्तरायला आणि परिणाम भोगायला तयार राहा. तुम्हाला कधीतरी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकता येईल, पण आयुष्यभर धूळ फेकून चालणार नाही. पण जर काय मान्य नसेल तर शरद पवार आहेत, ममता आहेत, जयललिता आहेत, मुलायम सिंग आहेत, जे कोणी या काँग्रेस सरकारचे पाठीराखे आहेत, त्यांना मी तमाम हिंदुस्थानच्या नागरिकांच्या वतीने पहिली विनंती करतो आहे की जर तुम्ही मर्द असाल तर सरकारमध्ये बाहेर पडा आणि पहिले सरकार पाडा. हे नालायक अत्याचार करणारं सरकार आम्हाला नको. पण या सगळ्या वातावरणामध्ये सरकारी भाट सुद्धा आहेत जे या सगळ्या धोरणाची तारीफ करतायत. त्यांना काही नाही, तुकडे फेकले जाते, चाटायचे तिकडे चाटतात, त्यांचं आपले काही देणं घेणं नाहीये. पण आपण एक मर्द म्हणून सरकारच्या विरोधात वज्रमुठी आवडलीच पाहिजे. बरं, दुर्दैव असं आहे की नेमकं आपले जे काही सण येतात त्याच वेळेला सगळे टेन्शन असतं. म्हणजे आता उद्या परवाकडे गणपती बाप्पा येत आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने कुठे तयारी होते, त्याच्यामध्ये महागाईचं संकट कोसळते. म्हणजे एक तर अतिरेक्यांचा धोका आहेच, पुन्हा सरकार अतिरेक्यांची भूमिका करते ते वेगळंच. हे सगळं आमच्याच मुळावरती येत आहे, हिंदुस्थानमध्ये हिंदूंच्याच मुळावरती हे सगळं येत आहे.
म्हणून जे काही आंदोलन करायचंय ते आता जसं सर तुम्ही म्हणालात, हा अन्याय दूर होईपर्यंत थांबता येणार नाही, थांबायचं नाही. याचं नुसतं जमलो आणि विसरून गेलो हे आता चालणार नाही, यापुढे होणार नाही. तशीच जर का वेळ आली आणि शिवसेना प्रमुखाने आदेश दिला तर काँग्रेसवाले मंत्री कोणी असो, पंतप्रधानापासून या गल्लीतला मंत्री कोणी असो, त्याला गल्लीत फिरणं मुश्किल केल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. पाहिजे, अडवायलाच पाहिजे. या थाळ्या घेऊन रणरागिणी आमच्या उतरतील. शिवसैनिक तर आहेतच सोबत. पण यांना जोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या मनातला राग आपण दाखवत नाही आणि यांच्या बुड्याखालच्या गाद्या खुर्च्या खेचून आपण त्याची होळी करत नाही, तोपर्यंत हे अत्याचार करण्याचं थांबणार नाही. म्हणून आता हा जो काही मोर्चा असेल, उद्याचं सुद्धा बंदचं आवाहन केलेलं आहे. शिवसेना प्रमुख जो आदेश देतील त्याच्याप्रमाणे शिवसैनिक रस्त्यावरती उतरेल. जो आदेश येईल तो आम्ही पाळल्याशिवाय राहणार नाही. आणि आज मुद्दामून सिद्धिविनायकाच्या चरणी आपण आलेलो आहोत. कारण गणराय येत आहेत, त्या गणरायाला मला तुमच्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतोय, साकडं घालतोय की हे गणराया तू विघ्नाचा आहेस, तू संकटामध्ये धावून येतोस असं म्हणतात. आम्हाला तुझं ते रूप दाखव. नुसत्या आरत्या म्हणून आता चालणार नाही. गणरायाचं जिवंत रूप आम्हाला आता पाहायचं आहे. आणि देशावरती एक काँग्रेस रूपी सरकार संकट पडून बसलेलं आहे. या संकटाचं तू विसर्जन कर, विसर्जन कर, विसर्जन कर. जय हिंद. राष्ट्रगीताने या सभेची सांगता होते. यानंतर सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी शिवसेनेनं जे निदर्शन काढलं आहे त्यामध्ये काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तसंच जनतेला संबोधित केलं. दादर ते सिद्धिविनायक हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. इंधनाची जी दरवाढ झाली किंवा एफडीआयचा जो निर्णय आला तो या सणासुदींच्या पार्श्वभूमीवरच का घेतला गेला? महागाईनं जनता होरपळत असतानाच इंधन दरवाढीचा किंवा एलपीजी गॅस जो घरगुती गॅस आहे त्याच्या वापरावरच्या मर्यादा आणला, तो निर्णय या सणासुदीच्या पार्श्वभूमीलाच का घेतला गेला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. सरकारच्या गुन्ह्यांना माफ करू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी जनतेला केलं. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर ते जनतेला पूर्णपणे विसरले. आम आदमीचा तो हात त्याच्या डोक्यावरून उठलेला आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले. बुलेटिनमध्ये यासोबतच घेतो एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.